नमस्कार. डिनोशनच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा आधी आमच्या या डिनोशनला लाईक केलं का, सबस्क्राईब केलं का? हां, आणि काही कॉमेंट्स असतील तर त्या निश्चित सांगा. मित्रांनो, अजून एक प्रश्न विचारायचा राहिला. सध्या कुठलं OTT बघताय किंवा कुठला चॅनेल फॉलो करताय? हां, सध्या वर्ल्ड कप T20 चालू आहे माहिती आहे मला. परंतु या सगळ्यामध्ये सध्या कुठली तरी चांगली वेब सिरीज बघत असाल. माझ्यासारखा माणूस आहे ना, सध्या काय करतो, वेळेची गणितं जमवण्यासाठी शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी रात्री 10 वाजता सुरू करायचे, 6-7 एपिसोड, 6-7 सीझन आपले पटकन क्लोज करून टाकायचे. रविवारी दुपारपर्यंत सगळं ते प्लॅटफॉर्म बनवून म्हणजे जी काही वेब सिरीज आहे ती संपवून टाकायची. असे करणारे बरेच जण असते आणि हा काही कॉमन आहे. आता त्याच्यावर काय नवीन मानसोपचार तज्ञांना सुद्धा आता नवीन नवीन खाद्य पाहिजेच की हो. त्यामुळं आता जसे काही कोर्सेस सुरू झालेत की आमच्या इथं लहान मुलांची मोबाईलची सवय सोडून मिळेल, तसं आपल्यालाही आता काही दिवसांमध्ये की आमच्या इथं वेब सिरीजचं ॲडिक्शन सोडवून मिळेल वगैरे 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 असे काही कोर्सेस आता सुरू होतील. पण पूर्वीच्या काळामध्ये 10-20 वर्षांपूर्वी वेब सिरीज होत्या. असा जर कोणी जर विचार केला असता की बाबा एखादी सिरीज 8 सीझनमध्ये संपेल, 8 एपिसोडमध्ये संपेल एखादा सीझन, आणि त्याचे 3-4 एपिसोड्स येतील, सीझन्स येतील. त्या एका प्रत्येक सीझनमध्ये 8-10 एपिसोड असतील आणि आपण समजा एखादी सिरियल, एखादा विषय सोमवारी सकाळी बघायला सुरुवात केली तर मंगळवारपर्यंत ती सगळी सिरियल वेगवेगळ्या सीझन्समध्ये संपून टाकेल. असा एक 10-20 वर्षांपूर्वी जर काही जणांनी विचार केला असता तर ते ॲब्सोल्युटली पॉसिबल नव्हतं. त्यांच्या विचारांच्या कक्षेचे ते बाहेर होतं. कारण त्यावेळेला एक मोठा असा TV जगतामध्ये एक मोठा ट्रेंड आला होता, तो म्हणजे डेली सोप्स. तो अजूनही काही बंद झालेला नाही आहे, परंतु पारावरच्या कट्ट्यांवर जशा सिरियल्सच्या चर्चा व्हायच्या, गावामधल्या पुरुषांमध्ये जशा जशा राजकारणावर चर्चा व्हायच्या, आज तात्या उभारणार का अण्णा उभारणार आणि या झेडपीला कोण जिंकून येणार, अशी जी काही गावाच्या पारावरची चर्चा असायची, तिथं संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर, प्रवचन झाल्यानंतर माझ्या सिरियलची वेळ झाली म्हणून कीर्तन अर्धवट टाकून, प्रवचन अर्धवट टाकून घरामध्ये जाऊन TVचा रिमोट ऑन करणाऱ्या आजी आजोबाई होत्या. आपल्या आधीच्या जनरेशनच्या आई पण होत्या. एकटेपणा होता, त्यामुळं एकटेपणा हा माणसाला सुटलेलाच नाही. किती वर्ष आणि कधी तो पुढं भविष्यात सुटणार पण नाही. पण एकटेपणा असं त्याच्यामध्ये एक मोठी क्लिष्टता निर्माण झाली की जे काही एकटे राहणारे आजी आजोबा आहेत ते त्या सिरियलच्या पात्रांशी बोलायला लागले. ते आपल्या घरातलेच कोणतरी आहेत, घरामधलाच प्रसंग त्या सिरियलमध्ये चाललाय असं ते सगळं भासून त्या सिरियलचा एक भाग बनायला लागला. आणि ऑब्व्हियसली याचा सगळा फायदा मराठी माध्यम असतील, हिंदी माध्यम असतील, इंग्रजी माध्यमांचा आपल्याला काय माहीत नाही, परंतु या दोन माध्यमांनी मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रिया हा सेंटर पॉईंट ऑफ अट्रॅक्शन धरून कदाचित काही सिरियल काढल्या. कारण काही जणांना करिअर मोठी प्राप्त झाली. नवनवीन मराठी सिनेमा असतील किंवा हिंदी सिनेमा असतील, यांना नवनवीन हिरो हिरोईन्स मिळाले असतील. काही जणांची राजकीय कारकीर्द पण त्याच्यामध्ये सुरू झाली. 8-9 वर्षामध्ये एखाद्या घराचा सदस्य म्हणून जर तुम्ही काम करत असेल आणि सहानुभूती मिळत असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला राजकारणामध्ये त्याची स्वाभाविकता प्रगती मिळाली असेल किंवा त्याचा एक बूस्ट ज्याला म्हणतो, आपल्या घरातील सदस्य राजकारणामध्ये उभा आहे आणि त्याला यश मिळालं की कोणाबद्दल बोलते तुम्हाला मिळते. पुढेही भविष्यामध्ये खूप चांगल्या स्वतःच्या कर्तृत्वाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सिरीजमधल्या ॲक्टर्स जे असतील, ॲक्ट्रेसेस असतील, त्यांनी करिअर आपलं घडवलं. पण ह्या सगळ्या सिरियल घडवत असताना मोठा प्रॉब्लेम असा होत होता किंवा अजूनही आहे, त्या सिरियल माझ्या घरामध्ये घडत आहेत. माझ्या घरातला सून, माझ्या घरातली सून, माझा मुलगा, माझा जावई, हे सगळे अशाच पद्धतीने माझ्याशी वागतायत अशी एक भावना निर्माण होत असेल किंवा माझी सासू, माझे वडील माझ्याशी अशाच भावनेतून वागत आहेत, किंवा असा थोडासा एक ग्रह होण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा एक ऑब्व्हियस आहे. कारण तो ग्रह होऊ शकतो, कारण रोज माझी इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे त्या सिरीजमधल्या एका नवीन हिरोईनला किंवा सुनेला त्रास दिल्याशिवाय त्या सासूचा जर जीव जात नसेल तर मग आमच्या घरामध्ये असंच वाटतं, अरे वा हे असंच होतं. आणि मग ही सिरियल ज्यावेळेला एखादी नवीन मुलगी बघत होती तेव्हा अरे सासरी गेल्यानंतर मला असंच करावं लागणार नाही ना, एवढी इन्व्हॉल्वमेंट आमच्या सगळ्या लोकांची त्या सिरियलमध्ये व्हायला लागली.
आणि हे सगळं बनत असताना मग माझ्यातल्या एखाद्या, ज्याला आपण म्हणू ना की संवेदनशील माणूस, आता संवेदना आहेत का नाही, जाणीवा नेणीवा हे तुम्ही ठरवण्यासारखा विषय. पण एवढं सगळं आजूबाजूला घडत असताना आपण या विषयावर काहीतरी लिहिलं पाहिजे. आणि मग लिहित असताना शेवटी कसं आहे, सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याच्या फॉर्म्युलेज काय आहेत का आणि ते थेरम्स काही आहेत का, असा विचार सुरू झाला. आणि या विचारामध्ये असं सुचलं की काही सिरियलचा ज्यावेळेला आपण अभ्यास केला 10-20 वर्षांपूर्वीच्या, त्यावेळेला असं झालं की देर इज अ फॉर्म्युला. त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या पॅरामीटर्स टाकायचे, तुमच्या फिगर्स टाकायचे. ए प्लस बी इज इक्वल टू XYZ प्लस पी. समजा म्हणलं ए ची व्हॅल्यू ही आहे, बी ची व्हॅल्यू ती आहे, वाय ची व्हॅल्यू ही आहे, झेड ची व्हॅल्यू ही आहे, तर पी ची काय काढायची. एवढं साधं सरळ सोपं ह्या मालिकांचं गणित गेल्या 10-20 वर्षांमध्ये बनलेलं होतं. आणि हे सगळं आपल्या अविभाज्य घटकाचा भाग असल्यामुळं आपण त्या गेल्या 20-1 वर्षापूर्वी त्या मालिकांचा एक भाग बनलो होतो. त्यामुळे ह्या सगळ्या मालिकांचं जे गणित आहे ते जे काही मला थोड्याफार प्रमाणामध्ये उलगडलंय ते मी या कवितेमध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं नावच ठेवलं की लिहू एक मालिका. मालिका म्हणजे हा एक दीर्घकालीन प्रोजेक्ट असतो. लेखकांसाठी एखादी मालिका लिहिणं आणि ती प्रेक्षकांनी उचलून धरणं हा खूप मोठा, म्हणजे उपजीविकेचं सगळ्यात मोठं साधन आहे असं मला वाटतं. भविष्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला जर एखादी डेली सोप्स लिहायला मिळाली किंवा तेवढं जर स्किल्स डेव्हलप झाले आपले, तर सगळी ददात मिटू शकते असा एक साधारणतः विचार आहे ऑब्व्हियसली. पण त्याच्यासाठी आवश्यक आहे तो वेळ आणि थोडी क्रिएटिव्हिटी. त्यामुळं मला सुद्धा काही काळामध्ये वेळ मिळाला आणि त्या वेळ मिळाल्यानंतर मी विचार केला की आपण एक मालिका लिहूया. तर तो मालिका लिहिण्याचा माझा प्रवास आणि तो जे काही फॉर्म्युलेज आहे तो तुमच्यासमोर लिहू एक मालिका या नावाच्या कवितेतून मी व्यक्त करतो. वेळ होता मला म्हटलं लिहू एक मालिका, वेळ होता मला म्हटलं लिहू एक मालिका, सासू सुनेच्या भांडणाची मांडू नवी आख्यायिका. एक डिस्क्लेमर आहे की आत्ताच्या सिरीज काय चालल्यात मला माहिती नाही, पण तुम्ही ही जी कविता ऐकत असताना तुम्ही ज्या काही 10-20 वर्षांपूर्वी चालू असणाऱ्या ज्या काही सिरीज आहेत, डेली सोप्स आहेत, त्याच्याशी थोडंसं कोरिलेट केलं तर ही कविता थोडीशी अधिक समजू शकेल. आता काय तुम्ही बघताय हे माहीत नाही, पण मोस्ट ऑफ द यूथ हे सगळं OTT वर आहे आणि सीझन 1, सीझन 2, सीझन 3. सीझन 1, सीझन 2 शी तुम्ही जोडलं तर ती कविता थोडीशी सुसंगत वाटणार नाही. पण गेल्या काही 10-20 वर्षांपूर्वीच्या मालिका आणि आता काही सिरीजवरच्या ज्या काही मालिका चालू त्याच्याशी कोरिलेट केलं तर थोडंसं कवितेच्या जवळ जाता येईल. त्यामुळे मलाही वेळ होता मला म्हटलं लिहू एक मालिका, सासू सुनेच्या भांडणाची मांडू नवी आख्यायिका. सून म्हणून एखादा नवा चेहरा घेऊ. रूल नंबर 1, नवीन कुठलीही मालिका घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये नवीन ऍक्ट्रेस असली पाहिजे. सून म्हणून एखादा नवा चेहरा घेऊ, सासू म्हणून मात्र जुनीच व्यायाम ठेवू. 25 दिवसात, साधारणतः 25 दिवसात 6 दिवस वाढवलेले असतात त्यांनी. 25 दिवसात 8 मिनिटं बिचाऱ्या सासऱ्याला देऊ. कुठल्याही सिरियल आठवा, जो काही कॅरेक्टरचा सासरा असतो त्याचा रोल किती मर्यादित असतो ते तुम्ही जरा या गणितामध्ये बघा. सून म्हणून एखादा नवा चेहरा घेऊ, रूल नंबर 1. सासू म्हणून मात्र जुनेच व्यायाम ठेवू, रूल नंबर 2. 25 दिवसात 8 मिनिटं बिचाऱ्या सासऱ्याला देऊ, रूल नंबर 3. आणि हिरो म्हणून गोंडस मुलगा नियमित जाऊ. या 4 पहिल्या रूल्स कॅटेगरी झाल्यानंतर आपली मालिका सुरू झाली. वेळ होता मला म्हटलं लिहू एक मालिका, सासू सुनेच्या भांडणाची मांडू नवी आख्यायिका. सून म्हणून एखादा नवा चेहरा घेऊ, सून म्हणून एखादा नवा चेहरा घेऊ, सासू म्हणून मात्र जुनीच व्यायाम ठेवू. 25 दिवसात 8 मिनिटं बिचाऱ्या सासऱ्याला देऊ. 25 दिवसात 8 मिनिटं बिचाऱ्या सासऱ्याला देऊ. हिरो म्हणून गोंडस मुलगा नियमित दावू. ऑफबीट विषय जरा सुरुवातीला दाखवावा लागतो. ऑफबीट विषय असं सुरुवातीला भासू, ऑफबीट विषय असं सुरुवातीला भासू, नेहमीच गुराळ नंतर मग मांडू. जुनाच विषय जरा पॉलिश करून लिहू. अफेअरला मात्र निश्चित स्थान देऊ. नसेल ऍक्ट्रेसला वेळ, म्हणजे आता काय बरंच काही चालू असतं ना, नाटक चालू असतं, सिनेमा चालू असतो, दही अंडी असतात, त्याच्या सुपाऱ्या असतात, बऱ्याच गोष्टीमधून आपण फेमस झालेले असतो. त्यामुळं नसेल ऍक्ट्रेसला वेळ तर फोनवरचं संभाषण ठेवू. म्हणजे बघा काही वेळेला एपिसोडमध्ये काय होतं, इकडनंच ऍक्ट्रेस बोलत असते, हा अगं आई कसं चाललंय, बरं चाललंय ना, आणि इकडे सगळ्या काकाळ्या करत असतात. तेव्हा लक्षात ठेवायचं की अपोजिट कॅरेक्टर नाहीये,
मग समोरच्या माणसाला वेळ नाही, पण ते मालिका पुढे न्यायची. मग काय करायचं, फोनवरचं नुसतं संभाषण ठेवायचं. नसेल ऍक्ट्रेसला वेळ तर फोनवरचं संभाषण ठेवू, रडारडे दाखवून ऍक्टिंगलाही वाव द्यावी. नसेल ऍक्ट्रेसला वेळ तर फोनवरचं संभाषण ठेवू, रडारडी दाखवून मात्र ऍक्टिंगलाही वाव देऊ. प्रत्येक दिवशी हा तर खूप महत्वाचा विषय, नियम. प्रत्येक दिवशी ऍक्ट्रेस दिसेल असं काहीतरी लिहू. प्रत्येक दिवशी ऍक्ट्रेस दिसेल असं काहीतरी लिहू. तिच्या नाहीतर त्याच्या फ्रेंडला मात्र नक्की आणू. प्रत्येक दिवशी ऍक्ट्रेस दिसेल असं काहीतरी लिहू. तिच्या नाहीतर त्याच्या फ्रेंडला नक्की आणू. हिरो हिरोईन मधला अबोला मध्येच दाखवू. आता मालिका पुढे नेत असताना काय करायचं, तर हिरो हिरोईन मधला अबोला मध्येच दाखवू. नातं बहुतेक इथं तुटेलच असेच मग भासू. प्रेक्षकांची यावर मात्र रिॲक्शन मागू. एंगेजमेंट प्रोग्राम. प्रेक्षकांची यावर मात्र रिॲक्शन मागू. कुणाला तरी विजेता म्हणून टीआरपी वाढवू. वेळ होता मला म्हटलं लिहू एक मालिका, सासू सुनेच्या भांडणाची मांडू नवी आख्यायिका. काही काळ थोडा आनंदात घालू. सासूलाही उपरती झाल्याचं दाखवू. इथं शेवट करायचा का म्हणजे काय असतं ना, यावेळेला चॅनलचं आणि निर्मात्यांचं, प्रोड्युसरचं पहिलं ॲग्रीमेंट संपलेलं असतं, किंवा आपण 300 दिवस 200 दिवस 100 दिवस ही मालिका चालवणार हे ॲग्रीमेंट ठरलेलं असतं. मग काय करायचं, तो त्यावेळेचा टीआरपीचा कॉल घ्यायचा असतो. काही काळ थोडा आनंदात घालू, सासूलाही उपरती झाल्याचं दाखवू. इथं शेवट करायचा का ते त्यावेळेच्या टीआरपीवर ठरवू. इथं शेवट करायचा का ते त्यावेळेच्या टीआरपीवर ठरवू. काकू नाही तर काय आत्याचं कॅरेक्टर वाढवू. आपलं कॉन्ट्रॅक्ट वाढलं तर आपण पण काकू नाही तर आत्याचं कॅरेक्टर वाढवू. सासूलाही उपरती झाल्याचं दाखवू. इथं शेवट करायचा का ते त्यावेळेच्या टीआरपीवर ठरवू. काकू नाही तर आत्याचं कॅरेक्टर वाढवू. रियालिटी शो मधून थोडं मार्केटिंग करू. आता मार्केटिंग हा तर की आहे. रियालिटी शो मधून थोडं मार्केटिंग करू. प्रेक्षकांना मालिकेचं व्यसनच लावू. हे खूप महत्वाचं. रियालिटी मधून थोडं मार्केटिंग करू. प्रेक्षकांना मालिकेचं व्यसनच लावू. अधूनमधून एखादा महाएपिसोड दाखवू. वर्षानुवर्ष तोच विषय लांबवत नाही हो. वेळ होता मला म्हटलं लिहू एक मालिका, सासू सुनेच्या भांडणाची मांडू नवी आख्यायिका. मित्रांनो, धन्यवाद. आमचा आता एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवणार आहात. त्याचबरोबर आमचा आजचा भाग काही डिनोशनचे सगळे एपिसोड तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑब्व्हियसली शेअर सुद्धा करा. धन्यवाद.